हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक. आज आपण करूयात पनीर पराठा. पनीर इज अ गुड सोर्स ऑफ प्रोटीन, विटॅमिन, कॅल्शियम अँड मॅग्नेशियम. सो इट गुड टू हॅव इट इन युअर डाएट ऑन अ रेग्युलर बेसिस. ते तुम्ही कोणत्याही स्वरूपात घेऊ शकतात, लाईक भाजी, सलाड किंवा पराठा. सो मी आज तुम्हाला पराठा करून दाखवणार आहे. सो लेट स्टार्ट. त्यासाठी आपण कणिक छान प्रकारे तिंबून घ्यायची आहे, मऊसूत, जसं आपण पोळ्यांसाठी तिंबून घेतो नेहमी. व्यवस्थित त्याला तिंबून घेऊन एक 5-10 मिनटं ठेवायची आहे. आता आपल्याला पनीर खिसून घ्यायचं आहे. मी इथे हेरिटेजचं फ्रेश पनीर घेतलेलं आहे. पनीर खिसून ह्यासाठी घ्यायचं असतं की जेव्हा आपण त्याला खिसून घेतो ते पराठा करताना त्यामध्ये इव्हनली स्प्रेड होतं आणि कुठल्याही प्रकारचे लम्प्स राहत नाहीत. आपलं पनीर आता खिसून झालेलं आहे. सो आपण त्यामध्ये तिखट चवीनुसार, थोडीशी हळद, चाट मसाला, धने जिरे पूड आणि आपल्याला आवडतील ते मसाले घालू शकतो. ओवा घातलाय मी यामध्ये, मीठ आणि अद्रक लसूणची पेस्ट घातली आहे आणि थोडी कोथिंबीर चिरून घातली आहे ह्याच्यामध्ये. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्याला स्पायसी करू शकतात. आता ह्याला आपल्याला व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं आहे प्रॉपरली. अशा प्रकारे मिक्स करून घेऊन मी पनीरचे असे गोळे करून ठेवते, जेणेकरून मला ते पोळी कणकेमध्ये घालून पराठा करायला इझी होतं, पटपट होतात. सो मी असे पनीरचे गोल गोल गोळे करून ठेवत असते. आणि असे गोळे केल्यामुळे मला अंदाजही येतो की मला माझे किती पराठे होऊ शकतात. सो आता आपण कणिक तिंबून ठेवलेली आहे ती काढून एकदा त्याला थोडं तेल लावून परत एकदा मळून घ्यायचं आहे. नंतर त्या तिंबलेल्या कणकेमधला छोटा गोळा घेऊन व्यवस्थित त्याला असं समान पसरवून घेऊन त्यामध्ये आपण जे पनीरचे गोळे करून ठेवलेत ते व्यवस्थित मध्ये घालायचं आहे पुरणासारखं आणि त्याला वरतून कव्हर करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. नंतर परत एक समान पातळ करून घेऊन थोडं पीठ लावून सगळ्या बाजूंनी एकसारखं लाटून घ्यायचं आहे. मस्त कोथिंबीर दिसते आपल्याला. आता हे लाटून झालेलं आहे. आता मी याला भाजणार आहे तव्यावर टाकून. तेल मी इथे तेल लावलंय, तुम्ही तेल बटर काहीही लावू शकतात. आपला पनीर पराठा रेडी आहे. किती मस्त दिसतोय बघा आणि इव्हनली स्प्रेड झाला आहे सगळीकडे. सो तुम्हाला मी केलेला पनीर पराठा कसा वाटला हे मला नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये आणि अजून कोणत्या प्रकारचे पराठे मी ट्राय करू हेही सांगा. बाय.